नमस्कार. चला आता आपण पाहूया वरुथिनी एकादशी या शुभयोगात करा भगवान श्री विष्णूंची पूजा. तसेच या एकादशीला बनलेत अनेक योग, याची माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. चला तर पाहूया. वरुथिनी एकादशी. वरुथिनी एकादशीला अनेक शुभयोग बनणार. या शुभयोगांमध्ये भगवान विष्णूंची पूजा करा, व्रताचं पूर्ण फळ मिळेल. वरुथिनी एकादशीचं व्रत 4 मे रोजी शनिवारी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शुभदिनी अनेक शुभयोगांची देखील निर्मिती होणार आहे. वरुथिनी एकादशीला अनेक शुभयोग बनणार. या शुभयोगांमध्ये भगवान विष्णूंची पूजा करा, व्रताचं पूर्ण फळ मिळेल. हिंदू धर्मात एकादशीचं खास महत्त्व आहे. या दिवशी श्री हरींसह देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी म्हणतात. असे म्हणतात की जे भाविक या व्रताची भक्तिभावाने पूजा करतात, पालन करतात, त्यांना धनप्राप्ती होते, तसेच घरात सुख समृद्धी नांदते. यावेळी वरुथिनी एकादशीचे व्रत 4 मे रोजी शनिवारी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शुभदिनी अनेक शुभयोगांची देखील निर्मिती होणार आहे. असे म्हटले जाते, या दिवशी पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या शुभयोगात करा भगवान विष्णूंची पूजा. वैदिक पंचांगानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि वैधृती योगाची निर्मिती झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व योग शुभ मानले जातात. असं म्हणतात की या दरम्यान भगवान विष्णूची पूजा केल्यास आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर चांगलं पुण्यही मिळतं. वरुथिनी एकादशीच्या दिवशी भी पुष्कर योग पहाटे 4:03 सुरू होणार आहे, तर संध्याकाळी 5:12 हे व्रत समाप्त होणार आहे. याचबरोबर इंद्रयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे. या व्यतिरिक्त वैधृती योग सकाळी 8:24 सुरू होऊन तो एकादशी तिथीच्या दिवशी समाप्त होईल. या दिवशी करा वरुथिनी एकादशीचं व्रत. या वर्षी वरुथिनी एकादशीचा उपवास 4 मे 2024 रोजी ठेवण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी शुक्रवार 3 मे 2024 रोजी रात्री 11:24 सुरू होईल. तसेच त्या दुसऱ्या दिवशी शनिवार 4 मे 2024 रोजी रात्री 8:38 संपेल. उद्या या तिथी लक्षात घेऊन 4 मे रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. वरुथिनी एकादशी व्रताची कथा. वरुथिनी एकादशीची कथा मदांदा नावाच्या राजाशी संबंधित आहे आणि ती श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली होती. राजा मदांदा नदीच्या काठी तप आणि तीव्र तपश्चर्या करीत असे. एके दिवशी राजा जवळच्या जंगलात भगवान विष्णूंचे ध्यान करीत होता. अचानक एका अस्वलाने राजावर हल्ला केला. त्याने राजा मदांदाचा पाय कापला. राजा ध्यानात इतका बुडून गेला होता की त्याला कसलीही वेदना जाणवली नाही आणि अस्वलाच्या हल्ल्याची जाणीव देखील झाली नाही. अस्वलाने राजाला जंगलात ओढले. जेव्हा राजा ध्यानातून बाहेर आला तेव्हा त्याला अस्वल आणि त्याचे पाय व शरीर दिसले. राजाने पुन्हा विष्णूचे ध्यान केले आणि प्रार्थना केली. राजाची प्रार्थना ऐकून विष्णू जंगलात प्रगट झाले आणि अस्वल वश झाले. विष्णूने राजाला आपल्या वराह रूपाची पूजा करून एकादशी व्रत करण्यास सांगितले. राजाने वराहाची पूजा केली, एकादशीचे व्रत केले. लवकरच राजाने त्याचे पूर्वीचे स्वरूप सत्व परत मिळवले. त्याचा पायही पुन्हा दिसू लागला. वरुथिनी एकादशी कशी पाळावी. दशमीच्या दिवशी म्हणजेच वरुथिनी एकादशीच्या आदल्या दिवशी जे भक्त उपवास करतात
ते उडीद डाळ, लाल मसूर, चणे, पालक, कोंडो आणि मध यापासून बनवलेले अन्न सेवन करीत नाहीत. सामान्यतः दिवसा फक्त एकच जेवण घेतले जाते आणि ते कधीही मेटल प्लेटवर दिले जात नाही. स्वतःच्या घरी अन्न सेवन केले जाते आणि भक्त जुगार आणि लैंगिक संबंधापासून दूर राहतो. वरुथिनी एकादशीच्या दिवशी लोक भागवत पुराण वाचण्यात दिवस घालवतात आणि लोकांशी कमीत कमी संपर्क साधतात. हे बोलणे टाळणे आहे. तांदूळ टाळला जातो, म्हणजेच भात खाणे टाळले जाते. सहसा लोक दिवसा झोपत नाही. काही लोक रात्रीच्या वेळेही जागे राहतात. सुपारी आणि पान टाळले जाते. व्रत पाळणारी व्यक्ती भगवान विष्णूंच्या नावाचा जप करीत जागृत राहते. द्वादशीच्या दिवशी वरुथिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी दशमीला पाळलेली दिनचर्या पाळली जाते. पुरुष सहसा दाढी करणे टाळतात. तेल स्नान करणे देखील टाळले जाते. या दिवशी मांसाहार केला जात नाही. वरुथिनी एकादशीची पूजा. एकादशीला सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. गणेशाची मनोभावे प्रार्थना करावी. घराच्या उत्तर दिशेला पिवळ्या रंगाच्या कपड्यावर विष्णूंच्या वराह रूपाचे चित्र किंवा शिल्प ठेवावे. शुद्ध गाईचे तूप वापरून दिवा लावावा. फुलांची नैसर्गिक अगरबत्ती अर्पण करावी. तुळशीचे पाने अर्पण करावे. टिळक हे केशराचे असावेत. आंबा किंवा केळीसारखी हंगामी पिवळी फळे द्या. हे नंतर कुटुंबातील सदस्यांनी किंवा नातेवाईकांनी किंवा शेजारी किंवा मित्रांनी प्रसाद म्हणून वाटून खावे. ओम वराहाय नमः, ओम वराहाय नमः चा 108 वेळा जप करा. तुळशी किंवा पांढऱ्या चंदन माळेवर गण ठेवा. सांसारिक यशासाठी आणि भौतिक इच्छांच्या पूर्ततेसाठी, सुंदर शरीरासाठी आणि तारुण्य अधिक काळ टिकवण्यासाठी, अपार शक्ती मिळवण्यासाठी, मागील जन्माच्या पापांवर मात करण्यासाठी असे मानले जाते की जे धर्माचे पालन करतात आणि वरुथिनी एकादशीचे व्रत करतात त्यांचे संरक्षण करण्यासाठी विष्णू स्वतः प्रकट होतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारची माहिती आपण या चॅनलवर देत असतो. धन्यवाद.